नमस्कार मित्रांनो, मी सागर चौधरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असणाऱ्या त्रिंगलवाडी या किल्ल्याला भेट देण्याकरता। आणि जर मित्रांनो, जर तुम्हाला त्रिंगलवाडी या किल्ल्याला यायचं असेल तर आपलं कल्याण आणि नाशिक जो आपला एक्सप्रेस हायवे आहे तिथून एक महेंद्र कंपनीचं एक गेट लागतो, तिकडून आत यायचं म्हणजेच इगतपुरी स्टेशनच्या बाजूला। आणि इथूनच हे बघा वरती जाण्याकरता रस्ता, इथून आपल्याला जायला एक 7 ते 8 किलोमीटरचा रस्ता आहे आणि आपण डायरेक्ट इथून त्रिंगलवाडी या वाडीमध्ये आपण पोहोचतो। तर चला, तर आता आपण निघायला सुरुवात करूया। तर आपल्याबरोबर जे नेहमीचे आपले मित्र असतात गड किल्ले बघण्यासाठी, तेच मित्र आहे बघा। आपला संकेत आहे, सौरभ आणि सिद्धेश। मी या तिघांना आपल्या आधीच्या व्हिडिओमधून बघितले असतात। तर आज आपल्याबरोबर हे गड भटकंतीला आहेत। तर मित्रांनो, आपल्याला रस्त्यामध्ये येताना पहिले एक त्रिंगलवाडी लागते, तिथून पुढे पत्र्याची वाडी आणि ही आहे तळ्याची वाडी। आणि तळ्याच्या वाडीमध्ये आम्ही गाड्या पार्क केल्यात आणि इथूनच आता आपल्याला सरळ असं वर जायचं आहे। तळ्याच्या वाडीपासून गडावर येण्याकरता सुरुवात केली। आणि हे बघा, आपल्याला मध्ये येत्या वेळेस ह्या जैन लेण्या लागतात। मंदिराच्या आतमध्ये ना पाण्याचा स्रोत हे बघा। आणि तुम्ही इथले गावातले लोक सांगतात इथून डायरेक्ट गडावर जाण्याकरता एक चोर वाटही होती। आणि इथे पाणी आहे आणि इथे गावात लोक इथले आणि आपण जे भटके येतात गडावर ते इथे पाणी पितात। जैन लेण्या बघून झाल्यात आणि इथून आता सरळ बघा असा बोर्ड लागतो आपल्याला गडाच्या माहितीचा आणि इथून सरळ आपल्या वरती गडावर जायचं आहे। मित्रांनो, हे बघा, आपण ह्या साईडने असं वरती डोंगरावर आलोय आणि आपण गडाच्या एका पॅचला आलोय। तिकडनं गडाचे 2 भाग होतात, एक भाग लेफ्ट साईडने आणि एक भाग राईट साईडने। पण आपल्याला लेफ्ट साईडने जायचं आहे। आणि काही लोक कशी जेव्हा खालच्या साईडला येतात आणि तेव्हा एकदम खालच्या साईडने असं वळसा घेऊन पुढे डोंगराच्या आतमध्ये लपलेला जो महादरवाजा आहे तिकडे येतात आणि अर्धा ते 1 तास ते फुकट घालवतात। पण आपल्याला ह्याच रस्त्याने इकडून डोंगराच्या साईडने जायचं आहे, ते आपण बरोबर महाद्वारापर्यंत पोहोचतो। हे बघा, डोंगराच्या साईडने असं आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्या कपारीमध्ये आपलं महाद्वार आहे। 2 डोंगराच्या मधून रस्ता आहे
आणि दगडामध्ये कोरलेला जिना आहे, तिकडनं आपल्याला जायचं आहे. हे बघा, ह्या डोंगराच्या साईडने आपण येऊन असं ह्या दगडी जिन्यांपर्यंत येऊन पोचतो आणि इथून अशा नागमोडी वळणाच्या आपल्या दगडातल्या कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि पुढे आपला महादरवाजा आहे. मित्रांनो, आपण या दगडी पायऱ्या वरती चढून आलोय आणि अशाच आपल्याला दगडी पायऱ्या सारसगडावर, जीवधनवर होत्या आणि बघितलं असेल एकाच कातळामध्ये ह्या पूर्णपणे अशा दगडी पायऱ्या खोदलेल्या आहेत आणि आपल्याला इथे हा कल्याण दरवाजा लागतो आणि खूप सुंदर असा हा दरवाजा आणि याला आत्ताच सह्याद्री प्रतिष्ठानने हे महाद्वार 1 ते 2 महिन्यापूर्वी बसवण्यात आले. हे बघा, हा पूर्णपणे असा एकाच कातळात कोरलेला दरवाजा आणि वरती 2 शेरबांचे चित्र आहेत आणि वरती एक पुष्पकमल दोन्ही साईडला आहे दगडामध्ये कोरलेलं आणि असा खूप सुंदर असा हा महाद्वार. महाद्वाराच्या बरोबर बाजूला आपल्याला चपेटड्यान मारुती दिसतो. एक 5 ते 6 फुटाची अशी मारुतीची दगडातली अशी कोरलेली मूर्ती आहे आणि मारुती रायांच्या पायाखाली 7.5 आहे, जी प्रत्येक आपण गड किल्ल्यावर जातो तेव्हा महाद्वाराच्या बाजूला असा आपल्याला मारुतीची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे अरे महादेव शुभा की जय बोलो. शुभा की जय. अरे 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 महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जेव्हा आपण महाद्वारातून वरती येतो ना तेव्हा आपल्याला काही वाड्याचे अवशेष दिसतात, पण आता हा सध्या पडक्या अवस्थेमध्ये आहे. फक्त चौथरे सध्या बाकीत आणि काही ठिकाणाची अशा दगडामध्ये भिंती आपल्याला शाबूत दिसतात. आत्ताच आपण खाली वाड्यांचे अवशेष बघितले आणि गडाच्या एका सर्वोच्च माथ्यावर म्हणजेच गडाच्या बाले किल्ल्यावर आले. बाले किल्ल्यावर आपला एक ध्वजस्तंभ दिसतो आणि तुम्ही या साईडला बघाल ना तर धुक्यामध्ये आपले गड हरवलेत. तर आपल्याला इकडं बसगड म्हणजेच भास्करगड, आपण मागं त्या गडावर गेलेलो आणि त्या बाजूला आपल्याला हरिहर किल्ला आणि त्र्यंबकेश्वरी रांग आपल्याला दिसते. आणि तुम्ही ह्या साईडला बघाल तर कळसूबाई म्हणजेच आणि हरिश्चंद्रगड असे आपल्याला ह्या साईडला पूर्ण असे गड बघाल. गडाच्या बाले किल्ल्यावर आपण खाली उतरलोय आणि आपण चाललोय आता हनुमानरायाचं मंदिर आहे तिकडे चाललोय. मित्रांनो, आत्ताच आपण देवीचं आणि हनुमानरायाचं मंदिर बघितले आणि बाहेर जे आपल्याला एक शिवपिंडी दिसते आणि हे बघा इगतपुरी गावातलेच काही दुर्गसेवक आहेत आणि हे मंदिराची काही डागडुजी करतात. मंदिराचं जे प्लॅस्टर निघलेलं त्याचं बनवायचं काम चालू आहे. हे आठवड्यातून 6 दिवस काम करून एक रविवार भेटतो आणि त्या रविवारच्या दिवशी येऊन हे पूर्णपणे मंदिराची साफसफाई, गडावर कुठे काही झाडं बुरजाणू जे आलेत ते पूर्ण काढून गडाचं पूर्ण एक संवर्धनाचं एक काम करतात आणि खूप एक सुंदर एक काम करतात.
जसं आपण देवीचं मंदिर बघून आल्यावर ना आपल्याला एक पाणी टाकावं लागतं, हे बघा. पण सध्या आता हे पाणी खूप खाली आहे. पण आत्ताच सह्याद्री प्रतिष्ठाननी 1 ते 2 महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये पूर्ण ही टाकी अर्धी गाळाने भरलेली ते पूर्णपणे साफ करून त्यांनी इथला गाळ पूर्णपणे साफ केला आहे, हे बघा. पण पावसाळ्यामध्ये ज्याच्यात पाणी साठलं आणि टाकी भरली तर आपण हे पाणी आपल्याला 12 महिने आपल्याला पिण्यायोग्य होऊ शकतं. आणि खूप मोठं असं हे टाकं आहे. मित्रांनो, जाता वेळेस आपण ह्या बाले किल्ल्यावरून गेलो असं, आणि त्या साईडने खाली उतरून त्या साईडला देवीचं मंदिर आहे आणि हनुमंतरायांचं मंदिर आहे. आणि ह्या साईडने आपण असं टाक्या वगैरे बघून ह्या साईडला आलो आहे. हा वाड्याचा औषध आहे. आणि इथूनच एक दुसरा दरवाजा लागतो, चोर दरवाजा आहे. पण दरवाजा नाही आहे, पण दगडात कोरलेल्या इथे पायऱ्या आहेत. आणि ह्या इथूनच आपण पायऱ्या उतरून खाली आपल्याला जायचं. गडाचा इतिहास काही फार मोठा नाही आहे, पण 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पेशवे होते मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक व याच्या आजूबाजूचे गड घेण्यास सुरुवात केली. व त्याचवेळी हा गडही स्वराज्यामध्ये सामील झाला. व त्यानंतर 1680मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये गेला व 1818पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यामध्ये होता. व पुढे नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. तरी पण तुम्ही बघाल ना, गडावर खूप मोठे असे वाड्यांचे आपल्याला 4 ते 5 अवशेष बघायला भेटतात. आणि 2 ते 3 असे पाण्याचे टाके आहेत. आणि एक दगडामध्ये पूर्णपणे असा कोरलेल्या पायऱ्याने आपल्याला महाद्वार बघायला भेटतो. आणि वरती एक आपल्याला बाले किल्ल्यावर भगवा ध्वज, आणि पुढे गेल्यावर आपल्याला देवीचं आणि हनुमानाचं मंदिर बघायला भेटतं. मित्रांनो, ज्या खाली जैन लेणी आहेत त्याच्यावरून एक अंदाज लावू शकतो का हा किल्ला एक 10व्या शतकामध्ये या किल्ल्याची बांधणी केली असावी. कारण की जो पहिल्याचा जो आपला नालासोपारा, कल्याण आणि कसारा आणि अंजनेरी म्हणजेच नाशिक हा एक व्यापारी मार्ग होता. त्या व्यापारी मार्गावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. आणि त्याच व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर होत होता त्या काळामध्ये. मग अशी आपण बघा तो समोरून तो रस्ता दिसतो आपल्याला, तिकडून आपण आलेलो. आणि गडाच्या त्या साईडनी डोंगराच्या बाजूने आपण बरोबर तिकडे आपल्याला दगडात कोरलेला एक दरवाजा लागतो. त्या दरवाजा आपण गडाच्या माथ्यावर होतो आणि पूर्णपणे गड प्रदक्षिणा करून आपण ह्या साईडने आपल्याला अजून एक दरवाजा लागतोय बघा. पण सध्या इथे दरवाजा नाहीये, पण इथे दगडामध्ये कोरलेल्या आपल्याला अशा पायऱ्या बघायला भेटतात. आणि ह्याच पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचंय. तर मित्रांनो, आपली पूर्णपणे गड भटकंती करून झाली आहे त्रिंगलवाडीची, या किल्ल्याची. आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण परत भेटूया अशाच एका नवीन गड किल्ल्यावर. तोपर्यंत तुमची मी रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.